मेथड्स ऑफ सॉल्विंग लीनियर इक्वेशन। सॉल्विंग लीनियर इक्वेशन के दो मेथड है, इन्वर्जन और रिडक्शन। तो इन्वर्जन हमने कल डिस्कस कर लिया और अभी आज डिस्कस करेंगे मेथड ऑफ रिडक्शन। इन्वर्जन का क्विक रिकैप। इन्वर्जन मेथड में हमने क्या देखा कि आपको ऐसे दो वेरिएबल वाले दो इक्वेशन एक्स वाई वेरिएबल रहेंगे यहाँ पे, या फिर तीन वेरिएबल वाले तीन इक्वेशन दिए रहेंगे। दे आर लीनियर इक्वेशंस। लीनियर इक्वेशन मतलब उसमें एक्स वाई जेड का पावर जो है वो 1 रहेगा। वहां पे आपको ये तीन मैट्रिक्स आइडेंटिफाई करने रहते हैं, कैपिटल ए, कैपिटल एक्स और कैपिटल बी। कैपिटल ए मैट्रिक्स जो है उसमें फर्स्ट कॉलम कोएफिशिएंट ऑफ एक्स, सेकंड कॉलम कोएफिशिएंट ऑफ वाई। अगर थ्री वेरिएबल वाला है तो फर्स्ट कॉलम कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाई एंड कोएफिशिएंट ऑफ जेड। फिर x मतलब एक्स वाई या फिर एक्स वाई जेड, एंड मैट्रिक्स बी मतलब ये राइट हैंड साइड वाले कांस्टेंट। ठीक है। अभी अगले स्टेप्स हम सेम लेते हैं। ए एक्स इक्वल टू बी प्री मल्टीप्लाई बाय ए इनवर्स। ए इनवर्स ए, इसका आंसर आई आता है, आई इंटू एक्स एक्स, और राइट हैंड साइड में ए इनवर्स इंटू बी। तो फिर हम ए इनवर्स फाइंड करते हैं और इन दोनों का मल्टीप्लिकेशन लेते हैं। जो आंसर आता है वहां से हमें एक्स वाई जेड के वैल्यू मिल जाते हैं। ए ओके। If let us say there are two equations given, so we write first these three matrices ax and b। फिर ये चार पांच स्टेप्स एज इट इज लिख लेते हैं हम हमेशा। प्री मल्टीप्लाई बाय ए इनवर्स आई एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी। फिर ए इनवर्स फाइंड करने के लिए हम कोई भी दो मेथड में से एक मेथड यूज कर सकते हैं, लेकिन एडजॉइंट मेथड बहुत आसान है, इसीलिए एडजॉइंट मेथड से ए इनवर्स हम फाइंड कर लेते हैं। ए इनवर्स मिलने के बाद फिर यहाँ पे ए इनवर्स का वैल्यू डाल दो और बी के साथ मल्टीप्लाई करो, वहां से एक्स वाई का वैल्यू मिल जाएगा। सो दिस इज द मेथड ऑफ इन्वर्जन। इसका 3x3 वाला क्वेश्चन मैंने ऑलरेडी आपको बता दिया है, डायरेक्टली सॉल्व एग्जांपल एक्सप्लेन करके बताया। नाउ द नेक्स्ट मेथड इज मेथड ऑफ रिडक्शन। सो द सेकंड मेथड इज मेथड ऑफ रिडक्शन। ये बहुत ही आसान मेथड है, लेकिन इसके लिए आपको एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन पता होने चाहिए। सो द सेकंड मेथड बी, मेथड ऑफ रिडक्शन। बहुत आसान है और ये इससे आंसर बहुत फास्ट भी आता है। कितना भी डिफिकल्ट इक्वेशन हो, तीन इक्वेशन का बहुत फास्ट आंसर आता है। अभी मेथड ऑफ रिडक्शन का दो वेरिएबल वाला क्वेश्चन मैं एक्सप्लेन कर देता हूँ ओरली, और तीन वेरिएबल एक्स वाई जेड वाला हम सॉल्व करेंगे। देखो इसमें स्टेप्स कैसे रहते हैं। पहले तो क्वेश्चन कैसे पूछा है, देखो, सॉल्व दिस टू इक्वेशंस यूजिंग मेथड ऑफ रिडक्शन। तो ऐसा अगर बोर्ड एग्जाम में क्वेश्चन है एग्जैक्टली रिडक्शन मेथड से सॉल्व करना है तो वही मेथड यूज करना पड़ेगा। अभी देखो ये जो दो इक्वेशन है उनको पहले ऐसे वर्टिकली लिख लिया, एक के नीचे एक, और फिर हमने हमारा जो स्टेप रहता है ए एक्स इक्वल टू बी। तो मैट्रिक्स ए एक्स और बी। ए मैट्रिक्स में क्या रहता है, पहला कॉलम एक्स के कोएफिशिएंट 2 - 1 और दूसरे कॉलम में वाई के कोएफिशिएंट 3 1। फिर वेरिएबल एक्स वाई मैट्रिक्स एक्स में और मैट्रिक्स बी में ये राइट हैंड साइड के कांस्टेंट। अच्छा ये गलती हुआ है इनसे, ये -2 नहीं, ये 5 है, 9 5। अभी हमारा गोल यहाँ पे रहता है कि इस मैट्रिक्स ए को ऐसा कन्वर्ट करो कि वो या तो अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स बने या फिर लोअर ट्रायंगुलर मैट्रिक्स बने। अभी अपर ट्रायंगुलर लोअर ट्रायंगुलर मैट्रिक्स ये दो टाइप हमने देखे थे कि ऐसा मैट्रिक्स जिसमें अगर 2x2 है, ये डायगोनल एलिमेंट्स नॉन जीरो रहते हैं, और यहाँ पे एक डायगोनल के नीचे वाला एक जीरो रहेगा। इसको हम बोलते हैं अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स, अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स।
या फिर ये 2x2 वाला ऐसा दिया हुआ है, डायगोनल मैट्रिक्स ए बी, ये कुछ तो नंबर सी, और ये ऊपर वाला डायगोनल एलिमेंट्स के ऊपर वाला 0 है, तो उसको हम बोलते हैं लोअर ट्रायंगुलर मैट्रिक्स। ठीक है। और 3x3 में अगर है तो फिर ऐसे रहेगा, डायगोनल एलिमेंट्स कुछ तो रहेंगे 5 7 8 और 2 3 5, और ये तीन एलिमेंट 0 रहते हैं। तो डायगोनल एलिमेंट्स के नीचे वाले 3 0 रहेंगे, ये 3 0 रहते हैं, तो इसको हम बोलते हैं अपर ट्रायंगुलर मैट्रिक्स। या फिर लोअर ट्रायंगुलर मैट्रिक्स में ये डायगोनल के ऊपर वाले 3 0 रहते हैं, ये 3 0 रहेंगे अबाउ द डायगोनल एलिमेंट्स। सो यहाँ से हमें क्या पता चलता है कि इस फॉर्मेट में अगर हमने मैट्रिक्स को लाया तो हमें बहुत तुरंत आंसर मिल जाता है। अभी ये 2x2 वाला है मैट्रिक्स ए जो है ना, ये 2x2 मैट्रिक्स है। इसमें हमें बस कोई ये एलिमेंट 0 बनाओ, ये दोनों 2 1 डायगोनल एलिमेंट्स है, उसके नीचे वाला इसको 0 बनाओ, या फिर ये ऊपर वाला 0 बनाओ। तो हम जनरली नीचे वाले ही 0 बनाने का कोशिश करेंगे हर बार, अपर ट्रायंगुलर में उसको कन्वर्ट करेंगे जनरली। तो मतलब ये नीचे वाला एलिमेंट 0 है, नीचे वाला मतलब डायगोनल एलिमेंट्स के नीचे वाला जो एलिमेंट्स है वो 0 बनाना है। तो उसको 0 बनाने के लिए उन्होंने ऑपरेशन लिया, एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन, दैट इज R2 चेंजेस सच दैट 2 into R2 plus R1। तो यहाँ पे R2 में चेंज करना है, इसमें 2 ऐड करेंगे और इसको 2 से मल्टीप्लाई करेंगे, तो -2 + 2 0 हो जाएगा। तो वही सेम ऑपरेशन हमें यहाँ भी करना पड़ेगा मैट्रिक्स बी में। और ये XY वाला मैट्रिक्स है उसको हाथ नहीं लगाना, वो एज इट इज रहेगा। बस जो भी ऑपरेशन हम कर रहे हैं वो मैट्रिक्स ए और मैट्रिक्स बी में चेंजेस करने हैं। और फिर यहाँ पे अभी इन दोनों का मल्टीप्लीकेशन ले लो, 2 into x plus 3 into y is equal to 9, 0 into x plus 5 into y is equal to 5। y का वैल्यू 1 सीधा मिल गया, क्योंकि y विल बी 5/5 1, और y का वैल्यू जो मिला यहाँ डाल दो, इस वहां से x का वैल्यू मिल जाएगा। तो ये बहुत ही कम स्टेप वाला सॉल्यूशन है। वैसे ही 3x3 अगर है तो 3 वेरिएबल रहेंगे x y z, एक ओके। अगर 3 वेरिएबल्स है x y z, तो 3 इक्वेशंस दिए रहेंगे, उसको भी ax इक्वल टू बी इस फॉर्मेट में लिखो, और कुछ ऑपरेशंस करके एलिमेंट्री ट्रांसफॉर्मेशन करके ये 3 एलिमेंट्स को 0 बनाना है। ये नीचे वाले डायगोनल के नीचे वाले 3 को 0 बनाना, बस इनको 0 बनाएंगे, फिर से मल्टीप्लीकेशन ले लो, वहां से एक्स वाई जेड मिल जाएगा। ओके, दैट्स ऑल, यही कंसेप्ट है। अभी अगला एक सॉल्व एग्जांपल दिया है, उसमें उन्होंने क्या किया, ये ऊपर वाले डायगोनल के ऊपर वाले 3 0 बनाए और फिर मल्टीप्लाई किया इन दोनों को, वहां से एक्स वाई जेड निकाले। लेट अस सॉल्व द क्वेश्चन। सॉल्व करने के बाद आपको और अच्छे से क्लियर होगा। डायरेक्टली आई विल जंप टू एक्सरसाइज। जो 2x2 वाला है वो मैंने ऑलरेडी ओरली बता दिया, अभी 3x3 वाला हम सॉल्व करेंगे। तो 2x2 वाला आपको बिल्कुल आसान लगेगा, क्योंकि उसमें एक ही एलिमेंट 0 बनाना है। तो ये सेकंड क्वेश्चन हम सॉल्व करेंगे, मिसलेनियस एक्सरसाइज का सेकंड। मेथड ऑफ रिडक्शन में हमारा मेन गोल यही रहता है, इसमें अगर लिखना है तो एक लाइन लिखो कि इफ it is given that if ax is equal to b, then convert matrix A into upper triangular matrix or lower triangular matrix। अपर ट्रायंगुलर या लोअर ट्रायंगुलर में इस मैट्रिक्स ए को कन्वर्ट करना है, दैट्स ऑल।
उसके बाद आपको तुरंत मल्टीप्लिकेशन लेने के बाद आंसर मिल जाएगा। अभी क्वेश्चन ले लेते हैं। सो दिस इज क्वेश्चन 2 में से सेकंड, उसमें अभी हम लेंगे से दिस फोर्थ वन। इसमें बड़े नंबर्स दिख रहे, तो ये फोर्थ वाला लेते हैं। क्वेश्चन क्या है, एक्सप्रेस द फॉलोइंग इक्वेशन इन मैट्रिक्स फॉर्म एंड सॉल्व देम बाय मेथड ऑफ रिडक्शन। तो उसको मैट्रिक्स फॉर्म में एक्सप्रेस करना मतलब ax इक्वल टू बी इस फॉर्मेट में लिखना, ठीक है। सो उसी मेथड का हम यूज कर रहे हैं। अभी जो तीनों इक्वेशन दिए हैं पहले एक के नीचे एक लिख लेंगे हम डायरेक्टली। वी आर राइटिंग द सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखते वक्त पहले तीनों इक्वेशन लिख लो। पहला इक्वेशन x प्लस वाई प्लस जेड इक्वल टू 6, x प्लस वाई प्लस जेड इज इक्वल टू 6। दूसरा इक्वेशन 3x माइनस वाई प्लस 3z इक्वल टू 10, 3x माइनस वाई प्लस 3z इज इक्वल टू 10। और तीसरा इक्वेशन अरे यार, ये भी 5x रहना चाहिए, ये z है, ठीक है। 5x माइ प्लस 5y माइनस 4z इज इक्वल टू 3। ये तीसरा इक्वेशन। x के टर्म्स, y के टर्म्स, z के टर्म्स ऐसे एक के नीचे एक लिखो ताकि मैट्रिक्स बनाने में आसान जाएगा। अभी नीचे एक लाइन लिखेंगे हम, द मैट्रिक्स फॉर्म इज ax इज इक्वल टू b। मैट्रिक्स A आएगा यहाँ पे, मैट्रिक्स X मतलब x y z, और मैट्रिक्स B में ये कॉन्स्टेंट्स आएंगे, और मैट्रिक्स A में x के कोएफिशिएंट्स 1 3 5 पहले कॉलम में, y के कोएफिशिएंट दूसरे कॉलम में 1 माइनस 1 5, z के कोएफिशिएंट 1 3 माइनस 4 तीसरे कॉलम में। ओके, नाउ आवर गोल इज टू कन्वर्ट दिस मैट्रिक्स A इनटू अपर ट्रायंगुलर और लोअर ट्रायंगुलर। अभी हम इसको अपर ट्रायंगुलर में कन्वर्ट करेंगे, मतलब हमें अभी ये 3 5 और ये 5 इन तीनों को 0 बनाना है। अभी आपको याद क्या रखना है कि हम जब भी रो ट्रांसफॉर्मेशन यूज करते थे, तो इफ यू रिमेम्बर, यहाँ पे ये जो पहला एलिमेंट है 1, इसका यूज करके हम इन नीचे वाले दोनों को 0 बनाते थे। फिर ये मिडल में 1 लाते थे और इसका यूज करके यहाँ नीचे और ये ऊपर 0 बना देते, और फिर यहाँ 1 लाके इस 1 का यूज करके इन दो जगह 0 बनाते थे। तो यहाँ पे भी ऐसे ही हमें करना है। हियर ऑल्सो वी हॅव टू डू सेम थिंग। इथं पण आपल्याला या 1 चा यूज करून या 3 आणि 5 ला 0 बनवायचं आहे। नंतर इथं 1 असेल तर फार चांगलं, नसेल तर जो काही नंबर आहे त्याचा यूज करून आपल्याला इथं 0 बनवायचा आहे। म्हणजे हे 3 एलिमेंट फक्त 0 बनवायचे आहेत। तेवढ्या स्टेप आपल्याला करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे पूर्ण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला टोटल 9 स्टेप्स कराव्या लागतात, पण आता इथं फक्त 3च स्टेप्स करायचे आहेत। या 1 चा यूज करून इथं 2 ठिकाणी 0 आणि इथं 1 चा यूज करून इथं 0, बस हे 3 ठिकाणी 0 आणायचं आहे। तेवढंच ऑपरेशन आपल्याला करायचं आहे। सो पुढे आता बघा, आपल्याला क्लिअरली माहिती आहे की इथं ऑलरेडी 1 आहेच, तर या 1 चा यूज करून आपण या 3 आणि 5 ला 0 बनवू। तर कसं 0 बनवणार? कॅन एनीबडी टेल मी? हे आहे R1 R2 R3, कोणतं ऑपरेशन घ्यावं लागेल बोला? R2 minus 3 into R1. व्हेरी गुड, R2 मायनस 3 इंटू R1 हे पहिलं ऑपरेशन राहील, आणि दुसरं ऑपरेशन R3 मध्ये चेंज करायचं आहे, ते काय राहील? R3 मायनस 5 इंटू R1, कारण की या 5 ला 0 बनवायचा आहे या 1 चा यूज करून। तर या 1 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि 5 मधून 5 सबट्रॅक्ट होईल। हे दोन्ही ऑपरेशन आपण एकत्रच करूया, ओके। जेणेकरून इथं दोन्ही ठिकाणी 0 येऊन जाईल। सो लेट अस डू दिस ऑपरेशन।
तर आता बघा इथं हा जो मॅट्रिक्स एक्स असतो याला ॲज इट इज राहू द्यायचं, त्याला हात नाही लावायचा. आणि हे जे ऑपरेशन्स आहेत, हे ऑपरेशन आपल्याला घ्यायचे आहेत मॅट्रिक्स ए मध्ये आणि मॅट्रिक्स बी मध्ये. So these elementary transformation should be done in matrix A and B only. X ला हात लावायचा नाही. ठीक आहे. आता बघा R2 minus 3R1 हे मी रफ मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. R2 minus 3R1. तर इथं R2 मध्ये आपला पहिला एलिमेंट आहे 3 minus 3 into R1 मधला पहिला एलिमेंट आहे 1. 3 minus 3 0. तर इथं येईल पहिल्यांदा एक महत्वाचं की इथं R2 चेंज होईल आणि R3 चेंज होईल, म्हणून R1 आपण ॲज इट इज लिहून काढायचं. 1 1 1 R1 लिहून काढला. आता R2 चेंज, R2 मध्ये काय चेंज होत आहे? R2 minus 3R1. तर पहिला आपण चेंज करतोय. R2 मधला पहिला एलिमेंट आहे 3, दुसरा R1 मधला पहिला एलिमेंट आहे 1. 3 minus 3 0. नंतर दुसरा एलिमेंट आहे R2 मधला -1. इथं R2 च्या जागी -1 टाकला. -3 into R1. R1 चा एलिमेंट आहे हा 1. -1 -3 -4. तर इथं येईल 0. हा जो पहिला एलिमेंट भेटला. दुसरा एलिमेंट इथं येईल 4 R2 मध्ये. आता R2 मधला तिसरा एलिमेंट आहे 3. -3 into R1 चा तिसरा एलिमेंट 1. सो 3 minus 3 अगेन 0. तर इथं येईल 0. ठीक आहे. नंतर 5 R3 minus 5 R1. R3 minus 5 R1. तर इथं R3 मध्ये जे चेंजेस होत आहेत ते आपण लिहून काढणार आहे आता. सो R3 minus 5 R1. R3 minus 5 R1 हे कॅल्क्युलेशन. R3 फर्स्ट एलिमेंट 5 आहे, -5 into R1 चा फर्स्ट एलिमेंट 1 आहे. 5 minus 5 0. तर हा इथं एलिमेंट येईल 0. नंतर इथं 5 आहे. 5 minus इथं परत 1 आहे. 5 minus 5 into 1 आन्सर इज 0. तर इथं येईल 0. नंतर R3 चा एलिमेंट आहे हा -4 तिसरा, मायनस R1 चा एलिमेंट आहे 1. 5 into 1 -4 -5 -9. तर इथं येईल आन्सर -9. आता इथं पण हे दोन्ही ऑपरेशन करायचे आहेत मॅट्रिक्स बी मध्ये. बघा मी तुम्हाला काय म्हटलं, मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी या दोघांमध्येच हे ऑपरेशन करायचे आहेत, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एक्स ला ॲज इट इज ठेवायचं, म्हणजे XYZ ॲज इट इज राहू द्यायचे. इथं पण R1 चेंज होणार नाही. हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो. आता आपल्याला मॅट्रिक्स बी मध्ये ऑपरेशन्स करायचे आहेत. R1 ला ॲज इट इज राहू द्यायचं. R2 मध्ये काय चेंज झालाय? R2 minus 3R1. R2 minus 3R1. तर इथं व्हॅल्यूज टाकताना हे R2 minus 3R1 मध्ये मॅट्रिक्स बी मध्ये R2 एलिमेंट आहे 10 मायनस हा 3 into R1. R1 ची व्हॅल्यू आहे 6. So 10 minus 6 3 is 18. 10 minus 18 answer is -8. तर हा एलिमेंट येईल -8. नंतर R3 मध्ये चेंज करायचा आहे. ओके. R3 मध्ये जो चेंज करायचा आहे तो काय आहे? R3 minus 5 times R1. R3 minus 5 times R1. तर R3 मध्ये आहे 3 minus 5 times R1. R1 आहे 6. 3 minus 30. 5 6 are 30. 3 minus 30 -27. इथं येईल -27. ओके. दॅट्स ऑल. हे सर्व ऑपरेशन तुमच्या लक्षात आले का? येस ऑर नो? बोला. अरे मित्रांनो बोला बोला. ठीक आहे, चॅट मध्ये लिहिलंय येस. ओके, थँक्यू. सो नाव आपला हा मॅट्रिक्स आता अप्पर ट्रायंगुलर फॉर्मॅट मध्ये आलाय. दॅट्स ऑल. आता 1 मिनिटात आन्सर आहे. बस बघा एकच स्टेप करावी लागली. हे ऑपरेशन, हे 2 ऑपरेशन करावे लागले.
दॅट्स ऑल. आता काय करायचं पुढच्या स्टेप मध्ये, या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करतोय म्हणून पुढच्या स्लाइड मध्ये मी हे परत लिहून काढतो. मॅट्रिक्स बी मध्ये राहिले 6 - 8 - 21 आणि मॅट्रिक्स ए मध्ये आहेत 1 1 1 0 4 0 आणि 0 0 -9. बघा आता आपण मल्टिप्लिकेशन घेतो यांचं. पहिला रो यांनी कॉलमला मल्टिप्लाय करायचं. इथे एकच कॉलम आहे. पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मॅट्रिक्स मध्ये भेटेल 1 × x x प्लस 1 × y y प्लस 1 × z z. हे मल्टिप्लिकेशन येईल. राईट हँड साइडला 6 - 8 - 27. नंतर या सेकंड रोनी कॉलमला मल्टिप्लाय करा. 0 × x 0 प्लस 4 × y 4y प्लस 0 × z 0. 0 लिहिला नाही तरी चालेल. नंतर तिसऱ्या रोनी कॉलमला मल्टिप्लाय करायचं. 0 × x 0 0 × y 0 -9 × z -9z. हे झालं मल्टिप्लिकेशन. आणि इथं आता एक लाईन लिहायची. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. दोन मॅट्रिक्स जर इक्वल असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल घ्यायचे. वी गेट पहिला एलिमेंट x + y + z = 6. दुसरा एलिमेंट 4y = -8. तिसरा एलिमेंट -z = -27. बघा इथनं आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल -8/4 -2 आणि इथनं z ची व्हॅल्यू भेटेल -27/-9 3. y आणि z मला भेटलाय. दॅट्स ऑल. आता पुढच्या स्टेप मध्ये आपण असं लिहू शकतो की हे y आणि z च्या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकून द्या. x + y + z = 6 याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ठीक आहे. आपण पाहिजे तर याला असं म्हणू इक्वेशन 1 आणि असं लिहू पुढे पुट y = -2 and z = 3 in equation 1. in equation 1. या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकून द्या. इक्वेशन 1 आहे x + y + z = 6. x प्लस y ची व्हॅल्यू -2 प्लस z ची व्हॅल्यू 3 = 6. 3 - 2 + 1 येईल. x = 1 ला राईट ला शिफ्ट केलं तर -1 x = 5. ओके. देअरफॉर फायनल आन्सर लिहिताना लिहायचं x = 5, y = -2, z = 3. दिस इज अवर आन्सर. तर रिडक्शन मेथड अतिशय सोपी आहे आणि याला 4 मार्क आहे या क्वेश्चनला. सो हा एवढा जो पार्ट मी लिहिलाय हा रफ मध्ये करायचा असतो. राईटला हे R2 - 3R1 R3 - 5R1 हे ऑपरेशन हे नाही लिहिलं तरी चालेल. बस एवढं सोल्युशन लिहायचंय. बघा आता आपल्याला सोल्युशन लिहिताना वन्स क्विक रिकॅप. आधी तिन्ही इक्वेशन असे व्हर्टिकली लिहायचे. मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा AX = B. मॅट्रिक्स ए काय असतो माहिती आहे तुम्हाला. x चे कोएफिशियंट पहिल्या कॉलम मध्ये, y चे कोएफिशियंट दुसऱ्या कॉलम मध्ये, z चे कोएफिशियंट तिसऱ्या कॉलम मध्ये, मॅट्रिक्स x XYZ आणि मॅट्रिक्स बी मध्ये हे राईट हँड साइडचे कॉन्स्टंट. नंतर ऑपरेशन असे करायचे इथं की या तीन ठिकाणी 0 आणायचं आहे. 3 5 आणि 5 या तिघांना 0 बनवायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी हे दोन ऑपरेशन आपण चूज केले. कारण या 3 ला 0 बनवायचं आहे, या 5 ला 0 बनवायचं आहे, या 1 चा यूज करून. ओके. तर इथं 1 आणायचा आधी आणि त्या 1 चा यूज करून या दोन ठिकाणी 0 बनवायचे आणि इथं 1 आणून या ठिकाणी 0 बनवायचे. परंतु इथं आपल्याला 0 ऑलरेडी भेटलाय, त्याच्यामुळे 1 आणण्याची गरजच नाही. ऑलरेडी हे तिन्ही 0 झाले या दोन ऑपरेशननीच. दॅट्स ऑल. त्याच्यामुळे पूर्ण प्रश्न सॉल्व्ह झाला. नंतर पुढच्या स्टेप मध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचं या दोन्ही मॅट्रिक्सचं. मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल घ्यायचे. तर तिन्ही एलिमेंट इक्वल येतील. तिघांना इक्वल घेतल्यानंतर इथं स्ट्रेट आपल्याला YZ च्या व्हॅल्यू भेटल्या, त्या इथं टाकून तिथनं X ची व्हॅल्यू पण भेटली. दॅट्स ऑल. XYZ च्या व्हॅल्यूज अशा कॅल्क्युलेट आपण करू शकतो. समजल्या का स्टेप सर्वांना? रिडक्शन मेथड समजली का? बोलो बोलो बोलो.
ओके, चॅट मध्ये लिहित आहेत. येस सर. ओके, थँक्यू. सो विथ दिस वी कंप्लीट द चॅप्टर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स चॅप्टर आता संपलेला आहे. ही शेवटची मेथड होती. आता फक्त या चॅप्टर मध्ये वर्ड प्रॉब्लेम राहिले. तर वर्ड प्रॉब्लेम काही मी घेतोय. वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय करायचं आहे, फक्त ते वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित वाचून तुम्हाला इक्वेशन बनवावे लागतील आधी, आणि मग त्या इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह करायचंय. आता बघा, इक्वेशनला सॉल्व्ह करताना तुम्हाला जी मेथड इझी वाटते, एक तर आहे ही रिडक्शन मेथड. या मेथडनी सॉल्व्ह करा, किंवा दुसरी होती आपली इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथड मध्ये पण ax इक्वल टू बी घेऊन आपण x इक्वल टू a इन्व्हर्स इंटू बी, तर तिथं a इन्व्हर्स काढावा लागतो. आणि रिडक्शन मेथड मध्ये सरळ आपल्याला हे इथले 3 एलिमेंट 0 बनवावे लागतात खालचे. तर इथं 1 आणून इथं 2 0 बनवून, इथं 1 आणून इथं 0 बनवणे. तर तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडनी सोडवा. आता इथं क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम विचारताना फक्त ते काय म्हणतात, फाइंड द 3 numbers using matrices. Find the cost of each item by using matrices. Find the numbers by using matrices. By using matrices. By using matrix method. By using matrices. याचा अर्थ तुम्हाला काही कंपल्शन नाही. तुम्ही एकतर रिडक्शन मेथड वापरा, 3 इक्वेशन आधी बनवायचे वर्ड प्रॉब्लेम वाचून, आणि इक्वेशन बनवल्यानंतर असे 3 इक्वेशन तुम्हाला भेटतील. हे जे आपण लिहिलेत XYZ मध्ये 3 इक्वेशन भेटेल, आणि त्या तिघांना सॉल्व्ह करताना तुम्हाला जी मेथड इझी वाटली, रिडक्शन मेथड आजची किंवा कालची इन्व्हर्जन मेथड, दोन पैकी कोणत्या एका मेथडने सॉल्व्ह करायचं. आता आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू जो बोर्ड एक्झाम मध्ये विचारला होता. हा वाला तिसरा क्वेश्चन. दिस वी विल डिस्कस. हा एकच क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवतो, बाकीचे वर्ड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके. आणि एक महत्वाचं, या क्वेश्चन मध्ये सॉल्विंग लिनियर इक्वेशन हा 4 मार्कचा फिक्स दरवर्षी बोर्ड मध्ये येतोच. एक तर इन्व्हर्जन मेथड किंवा रिडक्शन मेथड. मेथड नाही दिली तर फारच चांगलं, तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडने त्याला सोडवायचं. किंवा वर्ड प्रॉब्लेम 4 मार्कला येतो फिक्स. एक तर असा येतो 3 व्हेरिएबल वाला क्वेश्चन, किंवा वर्ड प्रॉब्लेम दरवर्षी येतोच 4 मार्कला फिक्स. त्याच्यामुळे हे सॉल्विंग लिनियर इक्वेशनला सोडवायचं नाही. यू शुड नो बोथ द मेथड्स. आणि जनरली वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं काही सांगितलेलं नसते की कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं. तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्यांनी सॉल्व्ह करा. तिसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. मी इक्वेशन बनवून दाखवतो आधी. वर्ड प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचं, त्याच्यावरनं इक्वेशन बनतील. हा जो तिसरा क्वेश्चन आहे, एक्सरसाइज मिसलेनियस एक्सरसाइज 2B मधला, ही जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे 2B, हे आजचं होमवर्क आहे. तर त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 3 हा आपण सॉल्व्ह करूया. पहिले आता बघा, आपल्याला 3 व्हेरिएबल मध्ये 3 इक्वेशन बनवायचे आहेत. तुम्हाला आधी ठरवावं लागेल क्वेश्चन वाचून की किती व्हेरिएबल घ्यायचे इथं. तर इथं 3 व्हेरिएबल घ्यावे लागतील, कारण शेवटचा प्रश्न शेवटची लाईन वाचा, फाइंड द 3 numbers. तर त्या 3 नंबर्सला आपण काय घेणार, XYZ. आता त्यांनी पहिली कंडिशन दिली, द सम ऑफ 3 numbers is 6. तिघांची सम 6 घ्यायची. If we multiply third number by 3 and add it to the second number, we get 11. दूसरी कंडिशन. तिसरी कंडिशन, by adding first and third numbers we get a number which is double the second number. ही तिसरी कंडिशन. या तिन्ही कंडिशनचा यूज करून, यूज दिस इन्फॉर्मेशन अँड फाइंड अ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. आधी 3 इक्वेशन बनवा, आणि मग फाइंड द 3 numbers युजिंग मॅट्रिसेस. मॅट्रिक्सचा वापर करून त्या तिन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करा आणि तिन्ही नंबर फाइंड करा. तर हे आहे अप्लिकेशन. तर आता बघा, लेट द required 3 numbers be x, y, z. त्या 3 नंबर्सला आपण घेऊ x, y, z. नेक्स्ट, आता आपल्याला पहिली कंडिशन दिली, फ्रॉम गिवन कंडिशन्स. दिलेल्या कंडिशन्स वरनं आपल्याला इक्वेशन्स मिळतील असे बघा. फ्रॉम गिवन कंडिशन्स पहिलं इक्वेशन भेटेल, तिघांची सम दिलेली आहे 6, x + y + z = 6. दुसरी कंडिशन दिली,
इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3, तिसरा नंबर आहे आपला झेड, त्याला 3 नी मल्टिप्लाय करा, 3z, and add it to the second number. तर सेकंड नंबर आहे y. बघा, इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3 म्हणजे 3z प्लस सेकंड नंबर added to the second number y, we get 11. आन्सर इज 11. म्हणजे इथं x नाही, x नाही म्हणजे x चा कोएफिशियंट इथं 0 घ्यायचा आहे. तर याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. आणि हे जे इक्वेशन आहे याला लिहिताना मी असं लिहितोय बघा, 0x प्लस y प्लस 3z इक्वल टू 11. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता आपण असं करू, याला लिहिताना मी इक्वेशन तिन्ही एकाखाली एक लिहायचे असतात, म्हणून हे जे लिहिलंय आपण 3z प्लस y इक्वल टू 11 इज इक्वल टू 0x प्लस y प्लस 3z इक्वल टू 11. हे झालं इक्वेशन नंबर 2. नंतर तिसरी कंडिशन दिलेली आहे, बाय ऍडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर्स, पहिला आणि तिसरा नंबर म्हणजे x आणि z ऍड करा, वी गेट अ नंबर म्हणजे इट इज इक्वल टू डबल द सेकंड नंबर 2y. y म्हणजे सेकंड नंबर आहे, इथं हे पहिला नंबर x, दुसरा y, तिसरा z. तर आपल्याला याला x y 2y ला लेफ्टला घ्या, मायनस 2y प्लस z इज इक्वल टू 0. हे भेटलं तिसरं इक्वेशन. दॅट्स ऑल. आता याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा. मॅट्रिक्स फॉर्म ax इक्वल टू b. मॅट्रिक्स ए मध्ये येईल एक्स वाय झेड चे कोएफिशियंट, मॅट्रिक्स बी मध्ये येतील कॉन्स्टंट 6, 11, 0 आणि x चे कोएफिशियंट आहेत 1, 0, 1, y चे कोएफिशियंट 1, 1, -2, z चे कोएफिशियंट 1, 3, 1. आता याला तुम्हाला कुठली मेथड इझी वाटली त्या मेथडने सॉल्व करा, इन्व्हर्जन मेथड और रिडक्शन मेथड. नाउ वी विल सॉल्व बाय रिडक्शन मेथड. ऑलरेडी इथं या 1 चा यूज करून 0 आणायचा आहे, 1 ऑलरेडी आहे 0, इथं या 1 ला 0 बनवायचं आहे आणि नंतर या -2 ला 0 बनवायचं. या तिघांना 0 बनवून मल्टिप्लिकेशन घेऊन XYZ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. रिडक्शन मेथडचं नावच आहे की त्याच्यामध्ये स्टेप रिड्यूस होतात, कमी होतात. रिडक्शन म्हणजे कमी होणे. सो इथं बघा ऑलरेडी इथं 0 आहे, तर आपण R3 मध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. R3 मायनस R1 हे ऑपरेशन घेऊ आता. R3 मायनस R1 घेतल्यामुळे 1 - 1 इथं 0 येईल. तर हे ऑपरेशन घेतल्यानंतर काय भेटेल बघा, मॅट्रिक्स XYZ ला ऍज इट इज राहू द्यायचं आणि इथं R3 मध्ये चेंज होईल. तर R1 आणि R2 ऍज इट इज लिहून काढा. पहिली रो 1, 1, 1, दुसरी रो 0, 1, 3. तिसऱ्या रो मध्ये चेंज काय, R3 मधून R1 मायनस करायचं आहे. तर 1 - 1 0, -2 - 1 -3, 1 - 1 0, 6, 11. R3 मध्ये चेंज काय होता, R3 मायनस R1 म्हणजे 0 - 6. इथं R1, R2, R3 0 - 6 -6 येईल. ओके, हे समजलं असेल सर्वांना? हो का नाही, बोला बोला. मित्रांनो बोला. सर्वांना समजलं का की डोक्याच्या वरून गेलंय? येस, अभिजित, रोहिणी, अश्विनी. Yes, sir. हा, समजलं. अभिजित पण म्हणतो हो सर. ठीक आहे. ऑल राईट. आता बघा, या क्वेश्चन मध्ये खूप जबरदस्त गंमत झाली. इथं मला इथं 0 आणायचं होतं ऍक्च्युली, पण ऑलरेडी इथं एक 0 आलाय, एक एक्स्ट्रा 0 आलाय. त्याच्यामुळे इथं तुम्ही 0 नाही बनवला तरी चालेल. आता हा जो -3 आहे ना, याला 0 नाही बनवलं तरी चालेल, कारण की जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करू तेव्हा फक्त मला y भेटेल. y ची व्हॅल्यू डायरेक्टली मला भेटून जाईल. ठीक आहे ना? तर आता पुढच्या स्टेप मध्ये इथं 0 आणायची गरज नाही, कारण ऑलरेडी एक एक्स्ट्रा 0 या तिसऱ्या रो मध्ये आलेला आहे. सो वी विल डायरेक्टली मल्टिप्लाय नाउ.
आता पुढच्या स्टेप मध्ये सरळ सरळ या दोन मॅट्रिक्स आपण मल्टिप्लिकेशन घेणार, म्हणजे पुढचं ऑपरेशन करण्याची गरजच नाही. आता स्ट्रेट वी विल मल्टिप्लाय. आता मल्टिप्लिकेशन घेऊ. 6 11 minus 6 आणि हा मॅट्रिक्स आहे 1 1 1 0 1 3 आणि 0 -3 0. हे दोन दोन 0 आल्यामुळे आपण आता इथं 0 बनवणार नाही, सरळ इथं मल्टिप्लिकेशन घेऊ. सो फर्स्ट रो इंटू कॉलम. तर पहिला रो ने कॉलमला मल्टिप्लाय करा. 1 इंटू एक्स एक्स, 1 इंटू वाय वाय, 1 इंटू झेड झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6. दुसऱ्या रो ने कॉलमला मल्टिप्लाय करा. 0 इंटू एक्स 0, 1 इंटू वाय वाय, प्लस 3 इंटू झेड 3z इज इक्वल टू 11. हे दूसरा नंबर है 11. 0 इंटू एक्स 0, -3 इंटू वाय -3y, 0 इंटू झेड 0 इज इक्वल टू -6. आता इथनं बघा y इक्वल टू आपल्याला भेटेल -6 अपॉन -3 2. ही जी y ची व्हॅल्यू आहे 2 या सेकंड इक्वेशन मध्ये टाका. हे सेकंड आणि हे इक्वेशन 1. y ची व्हॅल्यू 2 जी आहे ही पुट इन 2 मध्ये जर टाकली तर आपल्याला सेकंड इक्वेशन दिले y प्लस 3z इक्वल टू 11, 2 प्लस 3z इक्वल टू 11, 3z इक्वल टू 9, z इक्वल टू 3. आणि yz ह्या ज्या दोन्ही व्हॅल्यू भेटल्यात, या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाका, तिथनं x भेटून जाईल. ओके, पुट y इक्वल टू 2 and z इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. दॅट्स ऑल. तिथनं x भेटून जाईल. समजलं? असं सॉल्व करायचं. तर आज आपण इथंच थांबू. अशा रीतीने हा चॅप्टर संपला. आजचं होमवर्क आहे मिसलेनियस